वेलकम टू स्टडी विथ यशराज. चॅप्टर नंबर 8 कोणापासून काय घ्यावे. क्लास 5 मराठी वर्कबुक. क्वेश्चन आन्सर. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. गडगडणाऱ्या ढगापासून काय घ्यावे. जीवनाचे गाणे. दिव्य क्रांती कोणाकडून घ्यावी. तर तारा. पाठ्यपुस्तकातली कविता पान नंबर 11 आहे. प्रश्न पहिला, काय करावे. प्रभात काळी जीव जगवत जगूया. संध्याकाळी सारे मित्र एकत्र होऊन हसूया. कसे ढग गडगडणारे, तारे चमचमणारे, झरे झुळझुळणारे. पुढील शब्दांचे अर्थ लिहा. सूर्य एक ग्रह, गंध सुवास. कोकिळा गाणे, झरा नवतराने, झाड सावली, माती जगणे. समानार्थी शब्द लिहा. सूर्य रवी, चंद्र शशी, झरा निर्झर, झाड वृक्ष, ढग आभाळ, जीवन जीविका. उलट अर्थाचे म्हणजे विरुद्ध अर्थी शब्द लिहा. शांती अशांती, नवे जुने, जगणे मरणे, हसू रडू, सकाळ संध्याकाळ. कवितेत चमचम शब्द आलेला आहे. यासारखे शब्द माहिती करून घ्या व लिहा. तर छमछम, कटकट, लटपट, घमघम, सरसर, फडफड, भरभर आणि झरझर. पुढील तुम्ही काय घ्याल हे तुम्ही तुमच्यानुसार लिहा. हा होता आपला चॅप्टर नंबर 8 कोणापासून काय घ्यावे. पुढील चॅप्टरचा आपण जो आहे सिंह आणि बेडू याचे तुम्हाला क्वेश्चन आन्सर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. तसेच पाठचं जो चॅप्टर आहे त्याचा पण व्हिडिओ टाकलेली आहे, तरी तुम्ही माझ्या चॅनलमध्ये पाहू शकता. ओके, धन्यवाद. पुढील शब्दांचे अर्थ लिहा. सूर्य एक ग्रह, चंद्र एक उपग्रह, फूल पुष्प, गंध सुवास, गाणे संगीत, झाड वृक्ष, सावली छाया, ढग मेघ, प्रभात पहाट. कृती नंबर 4 ओळींचा सरळ अर्थ. पुढील ओळीचा अर्थ लिहा. प्रभात काळी एक शिकूया, जगवित जीव जगूया. त्याचा अर्थ असा आहे, सूर्योदयाचा काळ आपल्याला संदेश देतो की दुसऱ्याला जगवून आपण जगूया. पाठातील स्वाध्याय आहे. रिकाम्या जागा भरा. डॅश घेऊन सावली, झाडापासून घेऊ सावली. प्रभात काळी एक शिकूया, मातीपासून पासून जगणे, जगवित जीव जगूया. नंतर आहे कवितेतून कोणाकडून काय घेता येईल ते लिहा. सूर्य रंग, चंद्र शांती, तारा दिव्य क्रांती, फूल गंध, कोकिळा गाणे, झाड सावली, माती जगणे,